नमस्कार सगळ्यांना फ्रॉम सुप्रियाज क्रिएशन. तर आज आपण हे पारिजातकचे जे फ्लावर आहे ते परफेक्ट फ्लावर कसं बनवायचं हेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3ची रॅपिंग वायर, 4 mm गहू मणी, 0 mm गोल्डन बीट आणि एक 5 mm क्रिस्टल. तर त्यासाठी आपल्याला 2 राऊंड 0.3चे ताऱ्याचे 2 राऊंड कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एक गहू मणी टाकायचा आणि नंतर एक गोल्डन मणी आणि तारेचं जे दुसरं टोक आहे ते गहू मण्यातनं खाली खेचून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं सेम प्रोसेस रिपीट करायची. एक गहू मणी घ्यायचा, एक गोल्डन मणी घ्यायचा आणि ताराचं जे वरचं टोक आहे ते गहू मण्यातून खाली खेचून घ्यायचं. आणि हे करत असताना दोन्ही गहू मणीच्या मध्ये बिलकुल गॅप नाही पडू द्यायचा. जर गॅप पडला तर तुमचं फ्लावर एकदम राऊंड शेपमध्ये नाही होणार, ते असं वाकडं तिकडं होणार. त्याच्यामुळे प्रत्येक दुसरा मणी टाकताना जो मागचा मणी आहे तो असा चिमटीत पकडून धरायचा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि नंतरच पुढचा मणी त्याच्यामध्ये ॲड करायचा. आणि आपल्याला पारिजातक फ्लावर बनवण्यासाठी एक साधारण 8 गहू मणी लागणार आहेत. तर 8 गहू मणी आपण असे व्हिडिओत दाखवले तशाप्रमाणे ओवून घ्यायचे आहेत. आणि ओवून झाल्यानंतर जे पहिलं टोक आहे म्हणजे जो आपण फर्स्टवाला जो गहू मणी होता, जो पहिल्यांदा हे तारेमध्ये ओवला होता, त्याच्यामध्ये आपलं जे लास्टवालं टोक आहे ते फिक्स करून घ्यायचं. आणि 2-2 मणी घेऊन व्हिडिओमध्ये दाखवले तसा राऊंड करून घ्यायचा. म्हणजे जर काही मण्यांच्यामध्ये जर गॅप असेल तर तो कवर होऊन जातो. आणि प्रत्येक 2 मणी घेऊन असा राऊंड कंप्लीट करायचा. आणि त्याच्यामध्ये क्रिस्टल टाकून घ्यायचा. आणि क्रिस्टल टाकल्यानंतर आपले जे गोल्डन बीट आहेत ते गोल्डन बीट एक 9 ते 10 गोल्डन बीट टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि सर्व गोल्डन बीट टाकून झाल्यानंतर मला 10 गोल्डन बीट लागले इथं 5 mmच्या क्रिस्टलला राऊंड करण्यासाठी. जर तुम्ही छोटा क्रिस्टल घेतला तर तुम्हाला 8 किंवा 9 लागतील आणि याच्यापेक्षा मोठा घेतला तर गोल्डन मनी जास्त लागतील. जसं क्रिस्टलचा शेप असेल तसे गोल्डन मनी ॲडजस्ट करून घ्यायचे. आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं राऊंड करून घ्यायचा. आणि नंतर काय करायचं, वरती जो गोल्डन मण्याचा जो राऊंड आहे तो असा वरती उचलायचा आणि जस्ट ट्विस्ट करून घ्यायचा. असा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा ट्विस्ट करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल तुमचा जो मधला राऊंड आहे तो ओव्हल शेपमध्ये नाही दिसणार, एकदम परफेक्ट राऊंड येईल. आणि नंतर 0.3च्या ताराने तो गोल्डन मनी खालच्या ह्याच्यासोबत ओव्हल शेपचे जे आपले गहू मणी आहे त्याच्यासोबत फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते वरती नाही निघणार, खाली फ्लावरच्या बेसला अटॅच होईल. असं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं 3 वेळा आपण ते प्रोसेस सेम करायचे. 0.3ची तार खालून घ्यायची आणि वरून काढायची अशी. आणि नंतर 0.3ची तार कट करून घ्यायची, वरती आणून कट करायची, म्हणजे खाली ती टोचणार नाही. आणि अशा प्रकारे आपलं परफेक्ट असं पारिजातक फ्लावर तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि यूट्यूब